प्राकृतिक रचना व जलप्रणाली या तिसऱ्या चॅप्टर मधील आपला सर्वात लास्टचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण जलप्रणाली बघणार आहोत, भारत आणि ब्राझील या देशाची. तर जलप्रणालीमध्ये त्या देशातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचा समावेश होतो, तर याला आपण जलप्रणाली म्हणतो. तर आता आपण बघूया काही महत्वाच्या ब्राझील देशामध्ये असणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या. हा ब्राझीलचा नकाशा दिसतोय तुम्हाला. यामध्ये आपण ब्राझीलच्या नद्या बघू. ब्राझील मधली जी सर्वात मुख्य नदी आहे तिला ॲमेझॉन नदी म्हणतात. तर तिचा प्रवाह मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे ॲमेझॉन नदीचा प्रवाह आहे आणि ह्या ॲमेझॉन नदीला अनेक तिच्या उपनद्या मिळतात. जसं की ही निग्रो नदी दिसते तुम्हाला. ओके, नंतर इकडची ब्राको नदी आहे, इकडून दक्षिणेकडून येणारी मदिराओ नदी आहे, नंतर जुरुका नदी आहे, नंतर झिंगू नदी आहे आणि वरून एक राहिलेली पारू नदी आहे. अशा प्रकारे ब्राझील नदी आहे आणि त्याच्या उपनद्या आपल्याला बघायला मिळतात ब्राझीलच्या नकाशामध्ये. तसेच पूर्व किनाऱ्याकडे वाहणाऱ्या पण काही नद्या आहेत, त्या आपण बघू. त्याच्यामध्ये बघा इटापेकुरू नदी दिसते आपल्याला. इटापेकुरू नदी, परानिबा नदी आणि सर्वात महत्वाची आणि मोठी असलेली साओ फ्रान्सिस्को नदी ही बघा दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्या खाली पुरागू आकू नदी आहे, नंतर जेकू टिनोवा नदी आहे. अशा प्रकारे पूर्व किनाऱ्याला मिळणाऱ्या पण नद्या आहेत. त्यानंतर ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला महत्वाच्या 3 नद्या बघायला मिळतील. त्या 3 नद्यामध्ये पहिली जी नदी आहे ती पॅराग्वे नदी आहे. तिचा प्रवाह बघा असा दिसतोय तुम्हाला अशा प्रकारे. नंतर प्याराना नदी आहे, तिचा पण प्रवाह दिसतोय तुम्हाला, दाखवतोय मी. त्याच्यानंतर आहे उरुग्वे नदी, तिचा पण तुम्हाला प्रवाह दाखवला आहे. ओके, तर अशा प्रकारे ब्राझील या देशामध्ये असणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या आहेत. आता आपण बघू भारतामध्ये असणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या. तर भारतामध्ये ज्या नद्या आहेत त्यांचे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या ज्या नद्या आहेत त्यांना आपण हिमालयीन नद्या म्हणतो आणि दुसऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना द्वीपकल्पीय नद्या म्हणतो. तर हिमालयीन ज्या नद्या आहेत त्यामध्ये मुख्य 3 नद्या आहेत, त्या बघू आपण. तर सर्वात पहिली आहे ती म्हणजे सिंधू नदी. आता जी सिंधू नदी आहे तिचा उगम राकस सरोवरापासून होतो, राकस सरोवराच्या आसपासून होतो आणि अशा प्रकारे ती पाकिस्तानमध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर जी सिंधू नदी आहे तिच्या उपनद्या बघू आपण. ही बघा शोक नदी आहे, गिलगिट नदी आहे आणि खाली आपण बघितलं दक्षिणेकडे तर सर्वात लांब जी उपनदी आहे ती सतलज नदी आहे. ती पण राकस सरोवरापासून उगम पावते आणि अशा प्रकारे तिचा फ्लो आहे. नंतर आपण वरती ज्या बघितलं तर बियास नदी आहे, रावी नदी आहे, नंतर चिनाब नदी आहे आणि झेलम नदी आहे. आपल्याला परीक्षेमध्ये सिंधू नदी व तिच्या उपनद्या कोणत्या आहेत हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर दुसरी महत्वाची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. आता ब्रह्मपुत्रा नदी आहे तिचा मानस सरोवरापाशी होतो आणि ती एकदम हिमालयाला अशी समांतर वाहत जाते तिबेटमधून आणि तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात. तसेच ती एकदम 90 डिग्रीचा टर्न घेते भारतामध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला प्रवेश केल्या दिहांग म्हणतात आणि दुसऱ्या नद्यांचा प्रवाह मिळाला की तिला परत आपण ब्रह्मपुत्रा नदी म्हणतो. आणि अशा प्रकारे ती भारतातून बांगलादेशमध्ये जाते आणि अरबी समुद्राला मिळते. तर अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी तिला गंगा नदी भेटते आणि गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जो सामायिक प्रवाह आहे त्याला आपण जमुना म्हणतो. आता ही ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या बघा. ही मानस नदी आहे, सुबनशिरी आहे, ओके, ही तीस्ता नदी आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर आता आपण तिसरी महत्वाची हिमालयीन नदी आहे ती म्हणजे गंगा नदी. आता गंगा नदीचा उगम बघा गंगोत्री या ठिकाणी होतो. तिचा प्रवाह दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे ती फ्लो होत जाते आणि बांगलादेशमध्ये जाऊन ब्रह्मपुत्रा नदीला मिळते आणि दोन्ही नद्यांना जमुना एकत्र म्हणतात. तर आता जी गंगा नदी आहे तिच्या उपनद्या बघू. गंगा नदीच्या उपनद्यामध्ये मुख्य जी नदी आहे ती आहे यमुना. तिचा उगम यमुनोत्री येथे होतो. ती बघा एकदम समांतर अशी वाहत जाते आणि प्रयागराज येथे येऊन मिळत आहे. आता ही झाली यमुना नदी. अजून उपनद्या बघा गोमती आहे, शारदा आहे, घागरा आहे, खडकी आहे, कोशी आहे आणि इकडून खालीून जर बघितलं आपण तर खाली दक्षिणेकडे जर बघितलं आपण तर आपल्याला चंबळ दिसतंय, सिंध दिसते. ह्या द्वीपकल्पीय नद्या आहेत पण त्या गंगा नदीला मिळतात. आता बेटवा आहे, केन आहे, शोन आहे
ओके, तर इत्यादी नद्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत, ज्या द्वीपकल्पीय ओरिजिन आहे. यानंतर आपण दुसरा नद्यांचा प्रकार बघू, तो म्हणजे द्वीपकल्पीय नद्या. आता द्वीपकल्पीय नद्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या हा 2 भाग पडतात. तर पश्चिम वाहिनी नद्या जर बघितल्या आपण, तर पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि पूर्व वाहिनी नदी बंगालच्या उपसागराला मिळतात. तर यामध्ये बघा, वरून दाखवतो तुम्हाला पश्चिम वाहिनी नद्या. ही नदी आहे राजस्थानमध्ये. नंतर बघा साबरमती नदी आहे, माही आहे आणि 2 महत्वाच्या नद्या आहेत पश्चिम वाहिन्या. तर त्यामध्ये बघा, सर्वात पहिले नर्मदा येईल. तिचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो आणि ती अशा प्रकारे खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर तापी नदी दिसते तुम्हाला, जी तापी नदीचा प्रवाह दाखवतो तुम्हाला. ही तापी नदी मुलताई येथे उगम होतो आणि अशा प्रकारे तिचा प्रवाह आहे आणि ती पण खंबातच्या आखात म्हणजेच अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. त्यानंतर आपण तर ह्या काही पश्चिम वाहिनी नद्या झाल्या. अशाच प्रकारे किनारी प्रदेशामध्ये पश्चिम किनाऱ्यावर भरपूर नद्या आहेत. त्यांचा उगम होतो आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पण आपल्याला इथं त्या दिलेल्या नाहीयेत. तरी पण बघा, इथं तुम्हाला पेरियार नदी एक दिसेल. ओके, तर ही एक नदी दिलेली आहे. तर अजून बऱ्याच नद्या आहेत, त्या आपल्याला दिलेल्या नाहीत, फक्त बाण दिलेला आहे. तर आपण तेवढं बघायचं आहे. आता आपण पूर्व वाहिन्या नद्या बघू. तर ज्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत, त्यांचा उगम सह्याद्रीमध्ये होतो किंवा आपण पश्चिम घाट म्हणतो त्याला, पश्चिम घाटामध्ये होतो आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर असा प्रवाह का असेल, कधी विचार केलाय? असा जो प्रवाह असतो, तो नैसर्गिकरित्या पश्चिम घाट हा उंच स्थितीवर आहे आणि पूर्व घाट कमी उंचीवर आहे. म्हणजे जी उतरण आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, जमिनीची द्विकल्पीय पठाराची. त्याच्यामुळे नद्या पश्चिमेकडे उगम पाहून पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यामध्ये बघा, महत्वाची नदी गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रात असलेली दिसते. तिचा उगम बघा त्र्यंबकेश्वरला झालाय. तिचा प्रवाह दाखवतो तुम्हाला, अशा प्रकारे आहे, दिसतोय. हा, तर तिच्या उपनद्या बघा, प्राणहिता नदी आहे, नंतर मांजरा नदी आहे. तर अशा प्रकारे तिच्या उपनद्या आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची नदी जी पूर्व वाहिनी आहे, तिच्यामध्ये कृष्णा नदी येते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. तर तिचा प्रवाह दाखवतो तुम्हाला, अशा प्रकारे तिचा प्रवाह आहे आणि तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात, जसं की भीमा, तुंगभद्रा. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर बघा खाली ही पेन्नार एक नदी आहे, ती पण पूर्व वाहिनी आहे. आणि अजून एक महत्वाची नदी आहे कावेरी. तिचा उगम ब्रह्मगिरी येथे होतो आणि ती अशा प्रकारे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. ओके, तर अशा प्रकारे नकाशामध्ये आपल्याला सर्व नद्या दिसतात. तर ऍक्च्युली आपण माहिती काय दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये, हे बघू नद्यांबद्दल. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉनचा नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेत होतो, बरोबर. तर आता जी ॲमेझॉन नदी आहे, तिचा विसर्ग पाण्याचा 2,00,000 घनमीटर प्रति सेकंद एवढा असतो. ती खूप मोठ्या प्रमाणावर गाळाचं संचय घेऊन येते आणि तिच्या वितरिका पण असतात. वितरिका म्हणजे जिथं नदी भेटते, ती डायरेक्टली एकच प्रवाह नसतो, तिला पण ब्रँचेस फुटलेले असतात. तिला आपण वितरिका म्हणतो, इंग्लिशमध्ये ट्रिब्युटरीज म्हणतो. अशा प्रकारे. आणि ब्राझील जी ॲमेझॉन नदी आहे, ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराला जिथे मिळते, तिथे तिच्या मुखाजवळ अनेक बेटे पण आपल्याला दिसतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळ रुंदी सुमारे 150 किलोमीटर असते. तसेच ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र हे जलवाहतुकीस योग्य असते, म्हणजे नेव्हिगेशनल आहे. आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन मध्ये बघूया. हा ब्राझीलचा नकाशा आहे, त्याच्यामध्ये ॲमेझॉनची नदी दिसेल तुम्हाला, बाकीच्या नद्या दिसतील. त्यानंतर आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा करतात. तुम्हाला तिन्ही पण नद्या दिसतील इथं. त्यानंतर आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधील तिसरी महत्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, की नदी आणि तिच्या उपनद्या या ज्या सर्व भाग असतो, त्याला आपण पाणलोट क्षेत्र म्हणतो. तर हा पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या पूर्णपणे हद्दीत आहे. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1,000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहत जाते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरात मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळ सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे. ही बघा साओ फ्रान्सिस्को नदी आहे, अशा प्रकारे.
त्यानंतर आहे किनारी प्रदेशातील नद्या. आता ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्यांच्या महत्वाच्या आहेत. त्यापैकी बघा पराना नदी, इटापिकोरू नदी या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. बघा परानिबा आणि इटापिकोरू इथं दिसेल तुम्हाला. दक्षिण अटलांटिक महासागरात मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमित होतो. पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागरात मिळते. पुरागुआकू नदी दाखवतो तुम्हाला. ही बघा पुरागुआकू नदी आहे. त्यानंतर आपल्याला भारत जलप्रणाली, आपल्या देशात असलेल्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या तसेच सरोवरे आहेत ते पण बघायचं आहे. आता उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयन नद्या व द्वीपकल्पीय नद्या असे वर्गीकरण केले जाते. तर हिमालयन नद्या बघा, हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनगातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यातून मोठा विसर्ग होतो, पावसाळ्यात त्यांना पूर येतो. यामुळे बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. आपल्याला शास्त्रीय कारणे लिहा असं येतं की भारतामधील ज्या हिमालयन नद्या आहेत त्या बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. तर का आहेत? कारण उन्हाळ्यामध्ये त्यांना जो हिमालयामधला बर्फ आहे वितळल्यानंतर पाणी मिळते आणि पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी असते. त्यामुळे त्या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या असतात. तर हिमालयन नद्या आहेत. यामध्ये सिंधू व तिच्या नद्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर व लडाख मधून वाहतात. त्या एकमेकांना बऱ्याचशा समांतर आहेत. बघा झेलम, चिनाब, रावी व बियास या नद्या दाखवतो तुम्हाला. या दिसत आहेत तुम्हाला. झेलम, रावी, चिनाब, सतलज, बियास या सर्व काय आहेत? सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. हे दाखवलेलं आहे. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळते. हे बघा परत दाखवतो एकदा. अशा प्रकारे प्रवाह आहे सिंधू नदीचा आणि ती नंतर अरबी समुद्रात जाऊन मिळते. नंतर गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनगातून उगम पावते. हिमालयाला ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची प्रमुख नदी आहे. हे मी तुम्हाला दाखवले. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालयाला ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा तिला सांगपो या नावाने ओळखले जाते. ऍक्च्युली तिबेट मधून वाहते त्यावेळेस तिला सांगपो असे म्हटले जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्र असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते आणि तिला एकत्रितरित्या आपण जमुना असे म्हणतो. येथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यापैकी बघा चंबळ, केन, बेटवा, शोन या नद्या आहेत. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. तर यामध्ये काही नद्या ज्या पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या असतात. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्वाचा जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे काय? वॉटर डिवाइड, ज्याद्वारे पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी या नद्यांमध्ये विभागलं जातं. द्वीपकल्पीय नद्यांचा विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात. याचंही आपल्याला शास्त्रीय कारण लिहा असं येऊ शकतं. तर जर शास्त्रीय कारण लिहा असं आलं तर आपण काय सांगणार की ज्या द्वीपकल्पीय नद्या आहेत त्यांचा जो सोर्स आहे, त्यांचा जो स्रोत आहे तो फक्त पावसाकडून पाण्याचा स्रोत मिळतो. त्यामुळे या हंगामी स्वरूपाच्या असतात. आणि उलट हिमालयन नद्या ह्या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या असतात. अशा प्रकारे आता पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात मधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच असतात. उत्तर गुजरात मधील खंबाच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, माही आणि साबरमती या नद्यांचा समावेश होतो. मी तुम्हाला इथून माग दाखवलं आहे. त्यानंतर तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. माही नदी
ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रात मिळणाऱ्या नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. पूर्ण राजस्थानमध्ये वाहणारी नदी आहे. ही नदी अरबी समुद्रात कच्छच्या आखातात जाऊन अरबी समुद्राला मिळते. बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या यांना आपण पूर्ववाहिनी नद्या पण म्हणतो. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागरात पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो आणि कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी येथे होतो. या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो आणि कुठे होतो मी तुम्हाला सांगितलं. यानंतर जी गोदावरी नदी आहे, गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. जी पहिली आहे ती आहे गंगा नदी. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि त्या मॅपवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर प्राकृतिक रचना व जलप्रणाली इथे समाप्त होतो. यानंतर आपण जो चौथा चॅप्टर आहे, चौथं प्रकरण आहे हवामान, याला सुरुवात करू. यामध्ये बघा बरेचसे जे प्रश्न आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये आलेले आहेत. तर स्वाध्याय दिलेला आहे आणि स्वाध्यायामधील बरेचसे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे इथून मागच्या वर्षी आलेले आहेत. आता हा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कशाचा आहे हे पण आलेलं आहे. अमेझॉन नदीचे खोरे पण आलेले आहे. नंतर अमेझॉन जगातील हे पण आहे, ई नंबरचा प्रश्न पण आलेला आहे. समुद्रातील हा पण प्रश्न इथून मागे आलेला आहे. आता हे अचूक गट ओळखा यातला हा पहिला प्रश्न आलेला आहे. नंतर भौगोलिक काढणे, आता ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिन्या नदी आढळत नाहीत हे पण आलेलं आहे. तसेच हे जलप्रदूषणाचा प्रश्न पण आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा खूप वेळा रिपीट झालेला आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. अशा प्रकारे भौगोलिक कारणे आहेत. तसेच जो अजस्र कडा आहे यावर पण टिपा लिहा म्हणून प्रश्न येतो आणि अमेझॉन नदीचे खोरे यावर पण प्रश्न येतो. त्यानंतर बघा खालील प्रश्नांची उत्तर द्या. ह्या भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक फरक खूप वेळा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत, ते पण येतो आपल्याला प्रश्न. त्या प्रकारे आपल्याला बोर्डमध्ये पण प्रश्न विचारले जातात आणि बोर्डमध्ये जे आपले जो नकाशे दिलेले आहेत, भारत आणि ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा तसेच त्यांच्या जलप्रणालीचा नकाशा, यावर डायरेक्टली नकाशा येतो आणि नकाशामध्ये पण प्रश्न विचारतात. तर त्यामध्ये नकाशामधली बरीच माहिती विचारतात आपल्याला. सरोवरे कोणती आहेत, नद्या कोणत्या आहेत, बंदरे आहेत का, या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. त्यावेळेस आपल्याला मॅपवर बघून प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजे. आता भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.